ही फक्त एका स्टेशनची गर्दी आहे. पोहोचलाय आता हॉटेलला. हॉटेल किंग्स कोर्ट कळंगूट. नाईटचा व्ह्यू हॉटेलचा. शुभ सकाळ मित्रांनो. तर पुन्हा एकदा आपल्याला जावं लागतंय आज गोव्याला आपल्या ब्रांच ऑफिसला. आपली मंथली रिव्ह्यू मीटिंग आहे. तर आत्ता सावर्ड्यामध्ये आहे आणि इथून चाललो आहे मी बस स्टँडला. तिथनं बस स्टँडवरून आपण जाऊ चिपळूणला. चिपळूणवरून पुन्हा एकदा पुढे जाऊ रेल्वे स्टेशनला. तिथनं पुढे ट्रेन पकडून गोव्याला. चिपळूण स्टँडला आहे आणि समोर जे पाहत आहे ना, गेले 7 ते 8 वर्ष असंच काम चाललेलं आहे. तर चिपळूणला आत्ता आलो आहे आणि माझा मित्र हा अभि आहे. मला सोडतो स्टेशनला. तर आपली गाडी जी असणार आहे ना रेल्वे, ती असणार आहे मांडवी एक्सप्रेस. तिकडे जाऊया आता आणि बराचसा वेळ अर्धा तासाचा वेळ असणार आहे. तिथे पोहोचल्यानंतर दोन स्टेशनचं कसं झालं नवीन ना ते पण दाखवतो. प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे ना, त्या बाजूला ना इकडे पहिलं हे तिकीट काउंटर नव्हतं. आता हे नवीन तिकीट काउंटर सुरू केलं आहे. चिपळूणमध्ये ना खूप बदल होत चालले आहेत. आता इथे आहे ना नवीन ट्रॅकचं देखील काम सुरू आहे. म्हणजे इथं ऑलरेडी प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 होते. आता मला कमीत कमी 3, 4 जसे एकूण 4 प्लॅटफॉर्म आता इथे होतील. तरी मस्त आहे. पाणी येतं बाहेर आणि त्या थंड पाण्यामध्ये जाऊन बसला आहे. चिपळूणचं रेल्वे स्थानक आहेत ना खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं आहे. तर तुम्हाला पाहायचं असेल ना त्याचा आधीचा व्हिडिओ पहा. मी केला डिटेल्स सगळं तुम्हाला सांगितलं आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ चेक करा. ट्रेन नंबर 10103 मांडवी एक्सप्रेस ज्या गाडीने आपण प्रवास करतो आहे आज गोव्यापर्यंत, ती आत्ता आली आहे. बोगी नंबर S6मध्ये आपल्याला जायचं आहे. सुटली आहे ट्रेन आता. बाय बाय चिपळूण. चला बघूया तर कसा होतोय प्रवास. खूप दिवसांनी ट्रेनचा प्रवास करतोय आता. संगमेश्वर आला आत्ता. आणि जसं आपण पाहतो ना रत्नागिरी जिल्ह्यातील का सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी स्टेशन सगळ्यांचं छान प्रकारे काम झालं आहे. खरं तर वेळ मिळाला आपण संगमेश्वरला देखील येऊ आणि संगमेश्वरचं काय झालं ना काय पलट हे देखील दाखवून. संगमेश्वरला क्रॉसिंग लागलं आहे. जवळपास अर्धा तास झाला अजून गाडी इथंच आहे. सावंतवाडीवरून दिघा जाणारी गाडी ना तिथं क्रॉसिंग आहे. आत्ता समोर नुसतं गाडी आली आहे. मुंबईला जाणारी गर्दी किती आहे पुढं. ही फक्त एका स्टेशनची गर्दी आहे. डिसेंबर महिना चालू आहे आणि वातावरण कसं आहे बघा. संपूर्ण ढगाळ असं वातावरण झालं आहे. आता गाडी उक्षीला पोचली आहे आणि उक्षीचा हा टर्नल आहे. जेव्हा पावसाळा असतो ना त्यावेळेस इथलं जे सीन असतो ना पाहायला एक नंबर असतो. रत्नागिरी. जसं ही गाडी चालली गोव्याला ना तसंच गोव्यावरनं पण सेम मांडवी चालली मुंबईला. त्याच्यामुळे इथे रत्नागिरीला क्रॉसिंग लागलं या गाडीला.
आता जे आले ना ते 10104 ट्रेन मुंबईकडे आणि आपण चाललो आहे 10103. आत्ता गाडी राजापूरला आली आहे. अजून बराच वेळ आता तासभर तरी लागला आपल्याला पोहोचायला कणकवलीला. थोडा चेंज झालाय. मी आता कणकवलीला उतरतोय. तिथनं पुढे मग साहेबांची गाडी आहे. जस्ट आता आली आहे ट्रेन कणकवलीला. इथून उतरणार आहे तुम्ही कणकवलीला आणि बाहेर जाऊन साहेबांच्या गाडीनं जाणार गोव्याला. पोहोचलोय आता हॉटेलला. हॉटेल किंग्स कोर्ट कळंगूट हे नेहमीचं हॉटेल आहे आमचं. इकडेच आम्ही कॅमेरा राहतो. आता रूममध्ये जातो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. नाईटचा व्ह्यू हॉटेलचा सकाळी तुम्हाला दाखवून द्या एकदा. तर मित्रांनो ही रूम आहे हॉटेलची. बेस्ट हॉटेल आहे. आम्ही काय इथेच राहतो. इथे तुम्ही आलात ना तर तुम्ही इकडे चहा कॉफी बनवू शकता. इकडे मिरर दिला आहे. हा बेड आहे. तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो. इकडे तुम्हाला टी व्ही आहे आणि इकडे बाहेर गेलात ना तर तुम्हाला बाल्कनीतून आहे ना असा नजारा पाहायला मिळतो स्विमिंग पूलचा. तर मंडळी पोचलो आहे गोव्यामध्ये आणि मित्रांनो इथे व्हिडिओ एंड करतो आहे. तुम्ही पाहिलात मांडवी एक्सप्रेसनी मी चिपळूणवरून कणकवलीपर्यंत आलो. तिथून पुढे मग सरांच्या कार इथपर्यंत आलो. तर हा होता आपला आजचा प्रवास, आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.